वेलकम बैक टू कुकिंग लेसन्स विद आदित्य। तो आज हम बनाएंगे एक अलग रेसिपी, क्योंकि मैं अभी घर पे हूँ तो मैंने सोचा कि कुछ अलग बना के देखते हैं, अलग ट्राई करते हैं, क्या होगा पता नहीं। चलो लेट्स स्टार्ट। चलो शुरू करते हैं। सो द फर्स्ट चीज़ हम एक्चुअली इसमें डालेंगे वो है थ्री क्यूब्स डालू या 2 समझ नहीं रहा है। एक्चुअली उन्होंने 3 स्लाइसेस डाले, पर चलो पहले तुम गैस शुरू करता हो। रुको एक सेकंड, गैस शुरू नहीं हुआ। तो गैस हो चुका है शुरू। गैस में है फिलहाल कुछ नहीं। गैस धीमी आंच पर है। इस पर हम रखेंगे बाप रे 3 क्यूब चीज़ डालेंगे इसमें। 3 क्यूब चीज़ डलेगा। चलो 3 क्यूब चीज़ से शुरुआत करेंगे। एंड आई एम श्योर कि ये रेसिपी अच्छी तो डेफिनेटली बनेगी ही। तो यू देना। अब इसमें जाएगा थोड़ा सा बटर, थोड़ा नहीं एक्चुअली बहुत सारा बटर। क्या मुझे थोड़ा और बटर डालना चाहिए, क्या लगता है आपको? थोड़ी सी शेज़वान चटनी जाएगी इसमें, थोड़ी और, एक और स्पून डालेंगे तो थोड़ा चटपट बनेगा। परफेक्ट। थोड़ा सा मस्टर्ड हनी सॉस, बिल्कुल थोड़ा, ज़्यादा नहीं। तो उसमें हमने डाल दिए थोड़े से ऑलिव्स, हैलोपिनोस और थोड़ा सा क्या बोलते हैं उसको, दो पैकेट मैगी मसाला। अब हमने इसमें डाली ओरेगानो और चिली फ्लेक्स। तो फिर इसमें हमने डाला है थोड़ा सा मिल्क, और अब ये सब इसका टेक्सचर पकड़ेगा। जो द ओनली फैक्ट इज दैट चीज़ इज़ नॉट ब्रेकिंग। एक क्यूब उसमें बहुत हार्ड है, जिसकी वजह से इसमें बहुत सारे ऐसे ऐसे चीज़ें बच गए। और मिल्क मेरे पास कम था, दैट्स वाई थोड़ा इशू हो गया। मिल्क थोड़ा ज़्यादा चाहिए था। आई डोंट नो हाउ शुड टॉप इट अप विद वाटर और अंडरस्टैंडिंग, लेट्स सी। तो फिर थोड़ा सा पानी डाल के एंड में अपने को इसको ढक लेना है। अब पता नहीं कैसा बनेगा, अब जब बनेगा तब मैं आपसे मिलूँगा, ठीक है, बाय। तो ये अपना बटर चीज़ मसाला मैगी बनकर बिल्कुल तैयार हो चुका है। पहले थोड़ा गाढ़ा हो गया था मॉइस्चर, मतलब उसका वो मिक्सचर। अभी थोड़ा उसको ये बना दिया हमने, ऑयली टाइप में। बट ऑयल 0% ऑयल, ओनली बटर। हेल्दी तो नहीं है बट बना कर देख सकते हो आप, अच्छा ही बनेगा, ठीक है। गुड मॉर्निंग। हमारे प्रोग्राम को, और एक्चुअली ये हमारे बहुत क्लोज रिलेटिव्स का प्रोग्राम है। मैं सब एक्सप्लेन करता हूँ थोड़ी देर में, क्योंकि इधर बैठा हूँ मैं बता नहीं सकता। सो वी आर गोइंग टू सी नितिन गडकरी इन अ व्हाइल एंड मिस्टर शरद पवार जी। तो हम उन दोनों को देखेंगे आज फर्स्ट टाइम। देखते हैं फ़ोटो वोटो मिलता है क्या, लेट्स सी। बहुत सारे VIPs आए हुए हैं इधर। मैं एक एक नाम लूँगा तो आप ये नहीं कर पाओगे। श्रीनिवास पाटिल, मिस्टर नितिन करीर, मैं नाम नहीं ले सकता, रुको बताता हूँ आपको थोड़ी देर में। त्यानंतर माननीय हर्षवर्धन पाटील सर यांचं सुद्धा स्वागत अजिंक्य राणे करतील अशी मी त्यांना विनंती करते। आणि आपल्या सर्वांचं या आठवणींची ओंजळ प्रकाशनाच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार। फार न वेळ घेता मी प्रास्ताविक वजा थोडंसं 2 शब्द बोलणार आहे। आज आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय शिवाजीराव देशमुख सरांच्या
टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे. It's a huge honor and privilege for me to speak on your behalf at this occasion. You had over 50 years of an illustrious career with the government of Maharashtra in some prominent positions running large government institutes. You helped them navigate through difficult times and left them wonderful career and this amazing lifetime achievement. मी 10वा चॅप्टर मधून थोडासा वाचतो आणि ते आहेत ते त्यांच्या जीवनाचे खूप महत्वाचे विषय. ते आहेत भारतीय प्रशासन सेवेत निवड. पुणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त विशेष या पदावर काम करत असताना माझ्या कामाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब, आपल्या राज्याचे माजी मुख्य सचिव आदरणीय अजित निंबाळकर, आदरणीय सुमित मलिक, आदरणीय नितीन करीर, शिवाजीरावांच्या बरोबर ज्यांनी नागपूरला माझ्याबरोबरही काम केलं असे श्रीनिवास पाटील, शशिकांतजी, उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण, बंधूंना आणि भगिनी, मी जरा सुरुवातीला बोलण्याकरता उभा आहे कारण मला ज्या विमानाने जायचं आहे त्या पायलटच्या आवर्स संपत आहेत म्हणून आधी उडावं लागणार आहे. म्हणून मी उभारल्याबद्दल स्टेजवरच्या सगळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मी गेलो आणि मी त्यांना विनंती केली की मला काम करणारे चांगले अधिकारी द्या. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांनी जेव्हा मला विचारलं की तुला काम करणारे आहेत पण तुला चालतील का, म्हटलं का, त्यामुळे हे श्रीनिवास पाटील आणि शिवाजीराव देशमुख दोन नावं चांगली आहेत पण त्यांच्यावर पवार साहेबांचा ठप्पा आहे. मी त्यांना म्हटलं ठप्पा कोणाचा असलं तरी मला चालतो. म्हणजे रबचं फेअर करणारी अशी मंडळी आम्ही त्यांचा अनुभव येतो, त्यातले कुणी इथे नाही आहेत. त्यामुळे निर्णय घेणं, योग्य निर्णय घेणं आणि कायद्याला न तोडता, डोंट ब्रेक द लॉ, बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉइंट, पण निर्णय झाला पाहिजे. आणि हे जे मी पाहिलं की त्यावेळी शिवाजीरावांनी असे अनेक निर्णय घेतलेत आणि आमच्या प्रशासनात, आणि दरवेळेला मिटिंग व्हायची आणि दरवेळेला ते मला सांगायचे की पुढच्या वेळी मी काम करतो. 3 मिटिंग झाल्यावर 4थ्या मिटिंग मध्ये मला राहवलं नाही. फार मोठे अधिकारी होते, त्यांचं पदही खूप मोठं होतं. मी म्हणलं साहेब तुम्ही कोणत्या मजल्यावर येता माहिती आहे का, म्हणजे 6व्या मजल्यावर. म्हणलं हे 3दा मिटिंग झाली, हा काय करमणुकीचा कार्यक्रम आहे का, एंटरटेनमेंट आहे का, पुढच्या वेळी तुम्ही जर हे प्रश्न सोडून पुस्तकाच्यासाठी आपण सगळेजण अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याच्या उद्देश सर्वांनी व्यासपीठ शिवाजीरावांच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे बंधू-भगिनी असतो. एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत. हे पुस्तक प्रशासनामध्ये ज्यांनी उत्तम काम केलं अशा प्रशासकात न्यूज त्याच्याबद्दल प्रशासन आणि प्रशासक एवढं सीमित विषय नाही. एकंदर महाराष्ट्रात महाराष्ट्राचा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातून तो सुरू केला. काही ठराविक प्रकाशक प्रशासकांचा उद्योग होतीच पण सावरकरांचं नेतृत्व आल्याच्या नंतर चित्र बदललं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये हा धंदा राहावा हे सूत्र त्यांनी स्वीकारलं. परंतु भारतात असा नेता बघायला मिळेल का माहीत नाही मला की या वयामध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ब्राझीलमध्ये साखरेचे दर काय आहेत
आज भारताची परिस्थिती काय आहे याची अद्ययावत माहिती